नमस्कार, मी डॉक्टर सिद्धांत गांधी, कन्सल्टंट इंटरव्हेन्शनल कार्डिओलॉजिस्ट म्हणून सोलापूर, महाराष्ट्र इथे प्रॅक्टिसिंग आहे. मी गांधी हार्ट केअर सोलापूर इथे इंटरव्हेन्शनल कार्डिओलॉजिस्ट म्हणून प्रॅक्टिस करतो मागच्या 3 वर्षापासून. आणि आज फेस टू फेस ह्या व्हिडिओच्या माध्यमातून येण्याचा हेतू हा की आपल्या दैनंदिन जीवनामध्ये, डेली लाईफमध्ये किंवा प्रत्येकाच्या घरामध्ये उच्च रक्तदाब, हायपरटेन्शन, BP ह्या गोष्टी डेलीच्या झाल्या आहेत, रुटीन झालेल्या आहेत. शुगर असेल, BP असेल, कुणाला हार्टचा प्रॉब्लेम असेल, कुणाला किडनीचा प्रॉब्लेम असेल, सगळ्या मुळाशी कारण असतं तो एक रिझन मेन असतं ते उच्च रक्तदाब, हायपरटेन्शन. बरीचशी माहिती जरी अवेलेबल असली तरी काही प्रमाणात सोप्या भाषेत काही BP माहिती मी आज सांगण्याचा प्रयत्न करेन. नेहमी आपण BP किंवा ब्लड प्रेशर, उच्च रक्तदाबाबद्दल डिस्कस करताना अरे तुझा किती BP आहे, माझा किती आहे, वरचा किती आहे, खालचा किती आहे, याच्याबद्दल बरेचसं डिस्कशन होतं. तर नेहमी सिस्टॉलिक आणि डायस्टॉलिक BP, सिस्टॉलिक म्हणजे वरचा BP आणि डायस्टॉलिक म्हणजे खालचा BP. सिस्टॉलिक BP म्हणजे ज्यावेळी हृदय आपलं कॉन्ट्रॅक्ट होतं, आकुंचन पावतं आणि ज्या प्रेशरने ते रक्तवाहिन्यांवर जे प्रेशर सोडतं किंवा आपलं ब्लड प्रवाह पुढे जातो तो झाला सिस्टॉलिक प्रेशर. सिस्टॉलिक नंतर ज्या एक आकुंचन पावल्यानंतर प्रसरण जे होतं हृदयाच्या चेंबरमध्ये आणि त्यावेळी जो रक्तवाहिन्यांवर दाब असतो त्याला आपण म्हटलं जातं डायस्टॉलिक प्रेशर. तर साधारणतः सिस्टॉलिक आणि डायस्टॉलिक ह्याची रेंज असते 120 आणि 80. म्हणजे वरचा BP असतो 120 कट ऑफ व्हॅल्यू आणि खालचा BP असतो 80. तर ह्याच्यापेक्षा वर गेला तर त्याला ॲबनॉर्मल म्हणतो. म्हणजे साधारणतः वरची व्हॅल्यू आहे 140 आणि खालची 90. याच्यापेक्षा वर गेला तर त्याला आपण उच्च रक्तदाबाचा पेशंटला त्रास आहे किंवा उच्च रक्तदाब सुरू झाला आहे असं म्हटलं जातं. युजली याची हे जे पेशंट्स असतात उच्च रक्तदाबाचे, हे एक सायलेंट किलर किंवा सायलेंट डिसीज म्हणून त्याला कन्सिडर केलं जातं. कशामुळे सायलेंट? कारण बऱ्याचशा वेळेला हे जे उच्च रक्तदाबाचे BPचे पेशंट असतात, अरे मला OPDत आलेला असतो वेगळ्याच कारणाने आणि BP त्याचा निघतो 150, 160, 180 आणि मग त्यावेळी असं होतं की डॉक्टर मला उच्च रक्तदाबाचा त्रास तर काही होत नाही, मग तुम्ही गोळ्या का सुरू करता? त्याच्यामुळे ही बेसिक गोष्ट समजून घेणं गरजेचं आहे की प्रत्येकालाच उच्च रक्तदाबाचा त्रास होतो असं नाही. पण उच्च रक्तदाब असल्यामुळे आपले जे मेन ऑर्गन आहेत, जे मेन अवयव आहेत, जसे डोळा, किडनी, हृदय, आपली त्वचा, आपले मेंदू, याच्यावर हळूहळू त्याचा परिणाम व्हायला सुरुवात होत असते. त्याच्यामुळे उच्च रक्तदाबाची नियमित तपासणी करणे हे गरजेचं राहतं. अशा पेशंटला आपण असिम्प्टमॅटिक हायपरटेन्शन असं बऱ्याच वेळेला म्हणतो. युजली 160 आणि 90च्या वर जर पहिल्या एक्झामिनेशनमध्ये BP तुमचा असेल तर डेफिनेटली तुम्हाला गोळ्याची गरज लागते. समजा पहिल्या व्हिजिटमध्ये तुमचा BP 140च्या आसपास असेल तर तुम्हाला बऱ्याचशा वेळेला तुमचं ह्याच्या कन्झर्वेटिव्ह मेजर्स म्हणजे आहार, व्यायाम ह्या गोष्टीवर तुम्हाला मॅनेज करण्याचा प्रयत्न केला जातो. आता थोडीशी कारणं सुरुवातीला पाहूया आपल्याला. याच्यामध्ये बऱ्याचशा वेळेला असं कन्सिडर केलं जातं की प्रायमरी कॉज आणि सेकंडरी हायपरटेन्शन. प्रायमरी हायपरटेन्शन म्हणजे काय? तर वयामानानुसार झालेलं, बऱ्याच लोकांना कारण नसतात, अशा वेळी फॅमिलील असतो, त्याला आपण प्रायमरी हायपरटेन्शन म्हणतो, जिथे कुठलेही कारण नसतं, ज्याचं प्रमाण 90 ते 95% आहे जगामध्ये. प्रायमरी हायपरटेन्शन म्हणतो BPच्या पेशंटमध्ये. आणि जे 5 ते 10% लोक आहेत त्याला सेकंडरी हायपरटेन्शन म्हणजे म्हणतो. यंग पेशंट्स असतात, याच्यामध्ये कारणं काही ना काही असतात. कुणाला किडनीचा विकार असतो त्याच्यामुळे BP झालेला असतो, कुणाला कोलेस्ट्रॉलमुळे BP झालेला असतो, कुणाला ओबेसिटीमुळे BP झालेला असतो, कुणाला स्ट्रेसमुळे BP झालेला असतो, कुणाला मेंदूच्या विकारामुळं किंवा कुणाला हृदयाच्या रक्तवाहिन्यात ब्लॉकेजेस असल्यामुळे BP झालेला असतो किंवा किडनीच्या रक्तवाहिन्यामध्ये असलेल्या ब्लॉकेजेसमुळं BP जडलेला असतो. तर अशा पेशंटला आपण सेकंडरी हायपरटेन्शनच्या कॅटेगरीमध्ये येतात. तर त्याची जे जसं मी सांगितलं की असे पेशंट्स, BPचे पेशंट हे युजली किंवा जास्त प्रमाणात हे असिम्प्टमॅटिक म्हणजे कुठलंही लक्षण न घेता येतात. कधी कधी काही पेशंट
बऱ्याच वर्षापासून त्यांना बीपी असतो आणि डायरेक्ट ते एंड ऑर्गन डॅमेज म्हणून येतात. म्हणजे बीपी त्यांना बऱ्याच वर्षापासून असतो, अनडिटेक्टेड असतो, तो अनडायग्नोस्ड असतो. असे पेशंट मग किडनी फेल्युअर, हार्ट फेल्युअर, हातापायाला सूज येणं, दम लागणं, चक्कर येणं किंवा पॅरालिसिस होणं अशी लक्षणं घेऊन एंड ऑर्गन डॅमेज म्हणतो त्याला आपण, डॅमेज होऊन, ऑर्गन डॅमेज होऊन ते प्रेझेंट होतात किंवा डॉक्टरांकडे येतात. त्याच्यामुळे त्याची मी परत सांगेन की त्याच्यामुळं रेग्युलर नियमित हृदयरोगाची तपासणी करणं गरजेचं आहे. त्याच्यानंतर कॉजेस जर आपण पाहिलं तर जसं मी सेकंडरी हायपरटेन्शनमध्ये कॉजेस मेनली काय आहेत तर याच्यामध्ये किडनी प्रॉब्लेम, हार्ट प्रॉब्लेम, स्मोकिंग, कुठल्याही प्रकारचं तंबाखू किंवा तंबाखूजन्य पदार्थाचं सेवन करणं हे बी पीला तुम्ही आमंत्रण देत आहात. बाकी गोष्टीलाही तर होतील, पण बी पी अशा पेशंटमध्ये लवकर होतो. ब्लड प्रेशर, उच्च रक्तदाबाचा त्रास अशा पेशंटमध्ये लवकर होतो. वजन तुमचं जास्त असणं, हाय कोलेस्ट्रॉल म्हणतो आपण, स्निग्धतायुक्त पदार्थ तुमच्या जेवणामध्ये वापरण्यामध्ये जास्त असणं, अशा वेळी तुम्हाला उच्च रक्तदाबाचा अशा पेशंटला धोका जास्त असतो. त्याच्यानंतर आपण याच्यामध्ये थोडासा मॅनेजमेंटचा पार्ट पाहूया. मॅनेजमेंटमध्ये कन्झर्वेटिव्ह आणि नॉन कन्झर्वेटिव्ह, जसं मी मगाशी थोडक्यात सुरुवातीला सांगितलं की कन्झर्वेटिव्ह मेजर्स म्हणजे आहार, व्यायाम याच्या पद्धतीने आपल्याला काही बीपीवर कंट्रोल आणता येऊ शकतो का, तर हो, नक्कीच आपल्याला बीपीवर कंट्रोल आणता येऊ शकतो. नेहमी मी असा विचार करतो, अरे वय 35 आहे, 40 आहे, बीपी 150 आहे, 140 आहे, मग लगेच गोळी सुरू करायची का. पेशंटला याच्यापेक्षा जर डिस्कस करून समजावून जर 4 गोष्टी आहार, पथ्य, पाण्याबद्दल सांगितल्या तर नक्कीच त्याचा बीपी घेण्याची जी त्याची वेळ आहे ती नक्कीच पुढे ढकलली जाऊ शकते किंवा आहार आणि पथ्य पाण्यावर त्याचा बीपी कंट्रोल आणता येऊ शकतो. मात्र या गोष्टी रेग्युलरली आणि त्याने नियमितपणे करायला पाहिजे. कन्झर्वेटिव्ह मेजर्समध्ये पहिल्यांदा आपण डाएट पाहू. डाएटचा रोल डेफिनेटली बीपी कंट्रोलमध्ये करण्यामध्ये आहे. डाएट म्हणजे डॅश डाएट याच्यामध्ये रिकमेंडेड आहे. डाएटरी अप्रोच टू स्टॉप हायपरटेन्शन असं त्याला म्हटलं जातं. डाएटरी अप्रोच टू स्टॉप हायपरटेन्शन डॅश डाएट म्हटलं जातं. तर याच्यामध्ये काय आहे की हाय पोटॅशियम डाएट कन्सिडर केलं जातं. हाय पोटॅशियम म्हणजे ज्याच्यात फळं आहेत, सगळ्या प्रकारची फळं आहेत, सगळ्या प्रकारच्या हिरवे पालेभाज्या आहेत, फायबर आहे, इट कन्सिडर्ड हाय पोटॅशियम डाएट. हे जे रोजच्या जेवणामध्ये जास्त प्रमाणात ठेवल्यामुळे सुद्धा बीपी आपला 2 ते 5 मिलीमीटर ऑफ मर्क्युरीने कंट्रोलमध्ये राहू शकतो. याच्याबरोबर वजनही कंट्रोल राहील आणि त्याच्याने पण इनडायरेक्टली तुमचा बीपी कंट्रोलमध्ये राहील. बऱ्याचशा वेळेला पेशंट ओपीडीमध्ये आला की हे विचारलं जातं की डॉक्टर माझा बीपी का कमी येत नाही, मी तर मीठ खात नाही, किंवा मला बीपी का लागला, मी तर मिठाचं प्रमाण. मिठाचाही रोल आहे. मिठानेच बीपी होतो असं नाही आहे, पण किंवा मीठ पूर्णपणे बंद केलं म्हणून तुमचा बीपी कंट्रोलमध्ये येईल किंवा बीपी घ्यायची गोळी बीपीची गोळी तुमची बंद होईल असंही नाही आहे. पण मिठाचं प्रमाण जेवणामध्ये कंट्रोलमध्ये ठेवल्यामुळे ॲटलिस्ट तुमचा बीपी कंट्रोलमध्ये येण्यास नक्कीच मदत होईल. मग साधारणतः किती रिकमेंडेड आहे, साधारणतः किती आपल्याला ॲव्हरेज ॲडवाईस करण्यात आलेला आहे, तर साधारणतः 5 ते 6 ग्रॅम डेली. तर आता हे आपण म्हणताना आपण पेशंटला सांगू शकतो 5 ते 6 ग्रॅम डेली, तो थोडीच रोज मेजर करत बसणार आहे. तर सोप्या भाषेत जे वरून आपण मीठ घेतो ते तेवढं ॲटलिस्ट टाळा. जे हाय सॉल्टेड फूड आहे, प्रिझर्वेटिव्हमध्ये जे वापरलेल्या गोष्टी आहेत, जसं पापड असेल, लोणचे असेल, जिथे मिठाचं प्रमाण जास्त राहतं, किंवा आपण पॅकेट फूड राहतात बाजारामध्ये, अशा गोष्टी टाळा ज्याच्यामध्ये मिठाचं प्रमाण जास्त प्रमाणात असेल किंवा सोडियमचं प्रमाण जास्त असेल. अशा गोष्टी आपण नक्कीच टाळू शकतो आणि तिथे जवळजवळ बीपी आपला 8 ते 10 मिलीमीटर ऑफ मर्क्युरीने कमी येऊ शकतो. त्याच्यानंतर लाईफस्टाईल मॉडिफिकेशन मी नेहमी पेशंटला सांगतो की आपल्या जीवनामध्ये बदल करायलाच हवा. कमीत कमी 150 मिनिट ॲटलिस्ट आठवड्यातून आपल्याला हाय इंटेन्सिटी वर्कआउट झालं पाहिजे, ॲटलिस्ट ब्रिस्क वॉकिंग झालं पाहिजे, व्यायाम चालू पाहिजे.
तुम्हाला एखादा कुठला स्पोर्ट्स असेल तर ॲटलिस्ट अर्धा ते पाऊण तास त्या स्पोर्ट्सवर तुमचा गेला पाहिजे. स्विमिंग असेल, जिम असेल, रनिंग असेल, सायकलिंग असेल, क्रिकेट असेल, बॅडमिंटन असेल, टेनिस असेल, या गोष्टी अर्धा ते पाऊण तास ह्या तुमच्या डेली ॲक्टिव्हिटीजमध्ये राहिल्या पाहिजेत. ही झाली फिजिकल ॲक्टिव्हिटी. आणि मेंटल ॲक्टिव्हिटीचा पार्ट म्हणजे याच्यामध्ये तुमचं 10 ते 15 मिनटं प्राणायामचा असा 1 तास तुम्हाला स्वतःसाठी काढलाच पाहिजे. 1 तास स्वतःसाठी काढणं म्हणजे तुम्ही तुमच्या बॉडीसाठी देताय, तुम्ही तुमच्या बॉडीसाठी वेळ देताय. ह्याच्यातही स्ट्रेस मॅनेजमेंट होण्यासाठी खूप मदत होते आणि इथूनही तुमचा BP बऱ्यापैकी कमी होऊ शकतो. याच्यानंतर ह्या झाल्या नॉन कन्झर्वेटिव्ह मेजर्स म्हणजे डाएट, तुमचं लाईफस्टाईल मॉडिफिकेशन, तुमची स्ट्रेस मॅनेजमेंट. त्याच्यामध्ये नॉन कन्झर्वेटिव्ह मेजर्स येतात. नॉन कन्झर्वेटिव्ह मेजर्समध्ये सुरुवातीला आपल्याला तपासण्या करून घ्याव्या लागतात की बाबा मी सगळं डाएट करतोय, आहार घेतोय, गोळ्या घेतोय, असं बऱ्याच वेळेला होतं. गोळ्या घेऊन पण माझा BP कंट्रोलमध्ये येत नाही. तर अशा वेळी आपल्याला काही टेस्ट करावं लागतात ज्याच्यामध्ये तुमचं CBC असतं, हिमोग्लोबिन बघितलं जातं. ज्यांचं हिमोग्लोबिन जास्त आहे अशा लोकांना पण BPचा त्रास लवकर लागू शकतो. पॉलिसायथिमिया व्हेरा असतो किंवा स्मोकिंगमुळं हिमोग्लोबिन जास्त असतं, त्याच्यामुळे हिमोग्लोबिन चेक करणं, तुमचं कोलेस्ट्रॉल चेक करणं, क्रिएटिनिन चेक करणं, किडनी फंक्शन टेस्ट करणं, थायरॉइड चेक करणं, ह्या गोष्टींमधून पण आपल्याला त्याचं निदान होतं. थायरॉइडच्या पेशंटमध्ये पण BP जास्त असू शकतो किंवा तुमचं कोलेस्ट्रॉल जर जास्त असेल अशा पेशंटमध्ये पण तुमचं BP जास्त असू शकतं. किडनीच्या बाबतीमध्ये तुमचे किडनी फंक्शन टेस्ट कशी आहे, तुमचं किडनीच्या रक्तवाहिन्यामध्ये ब्लॉकेज आहेत का, तर अशा पेशंटला पण BP कंटिन्यू जास्त नियमितपणे गोळ्या घेऊन पण बऱ्याच वेळेला त्यांचा BP कंट्रोलमध्ये येत नाही. अशा पेशंटला रेनल आर्टरी एन्जिओप्लास्टी हा एक उपचार असू शकतो. म्हणजे किडनीच्या रक्तवाहिन्यांची एन्जिओप्लास्टी आपण करतो आणि त्यांचा BP अशा पेशंटचा लगेच कंट्रोलमध्ये येऊ शकतो. त्याच्यानंतर ह्या सगळ्या गोष्टी इको 2D इको करून आपण हृदयामध्ये हृदयाच्या चेंबरला BPमुळे किती परिणाम झाला आहे, किती तुम्हाला तुम्हाला किती ॲग्रेसिव्हली BP कंट्रोल करण्याची गरज आहे, या सगळ्या गोष्टीचं निदान होतं. किंवा स्ट्रेस टेस्ट म्हणतो आपण. स्ट्रेस टेस्टमधून पेशंटला BP कोणत्या कारणामुळे आहे, हृदयाच्या रक्तवाहिन्यामध्ये ब्लॉकेजेस असल्यामुळे तर नाही ना, जर असतील तर त्याच्या मार्फत एन्जिओग्राफी आणि एन्जिओप्लास्टी करूनही काही पेशंटला उच्च रक्तदाबापासून मुक्तता मिळू शकते. नवीन अजून काही टेक्नॉलॉजी आल्या आहेत की ज्यांच्यामध्ये BPच्या गोळ्यांची रिक्वायरमेंट खूप जास्त असते आणि ज्याच्यामध्ये ब्लॉकेजेस कुठले नसतात किंवा कुठलं कारण सापडत नाही. प्रायमरी हायपरटेन्शन ज्याला म्हणतो आपण की कुठलं कारणच सापडत नाही, अशा पेशंटमध्ये रेनल डिनर्वेशन म्हणजे किडनीच्या रक्तवाहिन्या आहेत किंवा किडनीच्या काही नसा आहेत, त्याला आपल्याला ॲब्लेट करून किंवा त्याला काही प्रोसेस करून आपल्याला BP कंट्रोल आणता येऊ शकतो. ह्या काही प्रोसेसमध्ये आहेत या गोष्टी. तर हे सांगण्याचा सगळा हेतू हा की उच्च रक्तदाबाबद्दलचा अवेअरनेस, उच्च रक्तदाबाबद्दलची नवीन माहिती, उच्च रक्तदाबाबद्दलच्या नवीन गोळ्या, औषधं किंवा ट्रीटमेंट, लक्षणं, हे सगळं सांगण्याचा आजचा होता तुमच्या समोर येण्याचा. आणि आय थिंक याच्यामधून तुम्हालाही ह्या गोष्टींचं क्लिअर झाल्या असतील. बऱ्याचशा गोष्टी ॲटलिस्ट बेसिक गोष्टी आहेत आपल्याला की टेक होम मेसेज हा राहील. म्हणजे बेसिक गोष्टी म्हणजे टेक होम मेसेज हा राहील, उच्च रक्तदाब म्हणजे हायपरटेन्शन हे प्रत्येकाच्या डेली रुटीन फॅमिलीचा भाग झालेला आहे. प्रत्येक ठिकाणी पेशंट आहे, एवढं त्याच्याच पेशंट्स वाढलेले आहेत. तर त्याची नियमित तपासणी करून घेणे, कारण असे बरेचसे पेशंट असिम्प्टमॅटिक राहतात. आता नियमित तपासणी करून घेणे म्हणजे काय की महिन्याला 2 महिन्याला जाऊन असं नाही, पण जे लोक तंबाखूचं कन्झम्पशन करतात, ज्यांच्या घरात फॅमिली हिस्ट्री आहे स्ट्रॉंग, त्यांनी ॲटलिस्ट वर्षातून एकदा BP चेक करून घेणं गरजेचं आहे. त्याच्यामुळे अशा लोकांनी तपासणी करून घेणं, त्याच्याशी निगडीत टेस्ट करून घेणं. सुरुवातीला काही ब्लड टेस्ट असतील, ब्लड टेस्टनुसार कार्डियक टेस्ट असतील, त्या करून घेतल्या तर नक्कीच गोळ्यांची रिक्वायरमेंट कमी होईल, गोळ्यांचं डोसेजेस कमी होऊ शकतात. जर त्याच्यामध्ये जर आहार, पथ्य, पाणी, व्यायामाचा त्याला जर जोड मिळाली तर नक्कीच ह्या गोष्टी BP आणि त्याच्याशी निगडीत कॉम्प्लिकेशन आपल्याला कंट्रोलमध्ये आणता येऊ शकतात. अजून एक मला गोष्ट सांगायची की बऱ्याचशा वेळेला आम्ही पेशंटला सांगतो की BP मॉनिटर करा. BP मॉनिटर करा म्हणजे असं खूप वेळा दिसतं की हॉस्पिटलला आल्यावर BP जास्त असतो
त्याला आम्ही व्हाईट कोट हायपरटेन्शन म्हणतो आणि घरी गेल्यावर BP नॉर्मल दिसतो. तर अशा पेशंटला आम्ही बऱ्याच वेळेला सांगतो की BP ॲपरेटस जर असेल तर BP ॲपरेटस घेऊन घरी तुम्ही मॉनिटर करू शकता. तर साधी एक पद्धत मी सांगेन BP घरात मेजर करण्याची. तर एक चेअर घ्यायची आहे ज्याला बॅक सपोर्ट चांगला असेल, हात तुमचा टेबलवर ठेवायचा आहे आणि तुम्ही तुमचं जे BP ॲपरेटस आहे इलेक्ट्रिक ते स्वतःच्या स्वतः तुम्ही बांधू शकता आणि ह्या रिलॅक्स पोझिशनमध्ये तुम्ही तुमचा BP मेजर करू शकता. ह्या कंडिशनमध्ये BP मेजर करायचा आहे, त्याच्यावर येणारी व्हॅल्यू हे एका पेपरवर नोट डाऊन करून ठेवायची आहे. साधारणतः 3 वेळा चेक करा म्हणतात आणि ॲव्हरेज BP घ्या म्हणतात, पण जेवढं शक्य आहे ॲटलिस्ट सकाळी किंवा दुपारी, कधी रात्री, दिवसातून एकदा तरी केला तरी चालतो. मात्र ज्या व्हॅल्यू येतात त्या पेपरवर नोट डाऊन करणे आणि तुम्ही तुमच्या डॉक्टरकडे ज्यावेळी जाता त्यावेळी ते रेकॉर्ड दाखवणे की जेणेकरून आम्हाला त्याच्या आधारे BPच्या गोळ्याचा डोस ॲडजस्ट करता येतो, BPच्या गोळ्याचा टायमिंग ॲडजस्ट करता येतो. खरंच की बाबा पेशंटला BPच्या गोळ्याची किती गरज आहे, BPच्या गोळ्यापेक्षा आहार, व्यायाम, स्ट्रेस मॅनेजमेंट याची गरज आहे का, याच्याबद्दल आम्हाला त्याच्यावर नक्कीच मार्ग काढता येतो. तर सांगण्याचा हेतू हाच होता टेक होम मेसेजचा की BP मेजरमेंट, असिम्प्टमॅटिक पेशंट्स, त्याची कारणं, व्यायाम, आहार आणि रेग्युलर गोळ्या औषधं घेणं याने नक्कीच आपण BP आणि BPशी निगडीत कॉम्प्लिकेशन याच्यापासून BPशी निगडीत त्याचे जे कॉम्प्लिकेशन्स असतील किंवा त्याचे साईड इफेक्ट्स असतील याच्यापासून नक्कीच आपण वाचू शकता. थँक्यू. धन्यवाद.